श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 50वा हनुमंत पर्वत पूर्वस्थळी ठेवतो या अध्यायातील राहिलेला भाग म्हणजेच साधकाच्या दृष्टीने पाहू हा भाग आज आपण पाहणार आहोत. ओम श्रीराम. साधकाच्या अंतरंगातील त्या युद्धभूमीवर आता ते दिव्यमन म्हणजेच लक्ष्मण पूर्ववत झाल्यानंतर सर्व मंडळींना म्हणजेच वानरसेनेला खूप आनंद होतो. मग ते आत्मस्वरूप सद्गुरू म्हणजेच श्रीराम प्राण व आयुर्वेदाचार्यांची म्हणजेच हनुमंत व सुषेण वैद्यांची कृतज्ञता व्यक्त करतात. त्यानंतर मग साधकाच्या जीवाला म्हणजेच सुग्रीवाला ती ब्रह्मगुंफा म्हणजेच तो द्रोणागिरी पर्वत पाहण्याची व त्या दिव्य चैतन्य शक्तीच्या म्हणजेच संजीवनी औषधीच्या निर्मितीचे रहस्य जाणून घेण्याची इच्छा निर्माण होते. तेव्हा मग ते आयुर्वेदाचार्य त्या जीवाला साधना मंथनातून निर्माण होणाऱ्या त्या दिव्य चेतना शक्तीच्या निर्मितीचे रहस्य संवेदित करतात. तदनंतर तो प्राण ती ब्रह्मगुंफा स्वस्थानी प्रस्थापित करून परत येतो. तेव्हा ते दिव्यमन त्या प्राणाची कृतज्ञता व्यक्त करते व निवेदित करते की तुझ्याशिवाय या दिव्यमनाला व आम्हा सर्वांनाच अस्तित्वच नाही. तेव्हा तो प्राण संवेदित करतो की ही सर्व किमया आपल्या आत्मस्वरूप सद्गुरूंची आहे. आता इथे समुद्र मंथनातून अमृत निर्मितीची कथा सांगितली आहे. तेव्हा हे समुद्र मंथन व अमृत प्राप्तीची प्रक्रिया आपल्या ठिकाणी कशी घडते ते पाहण्याचा आपण अल्पसा प्रयत्न करूया. आपण जेव्हा मातेच्या गर्भामध्ये देहरूपाने तयार होत असतो तेव्हा आपल्या ठिकाणी ते अमृत स्वरूप आत्मतत्व 7व्या महिन्यात टाळूमार्गे मस्तकात व हृदयात येऊन स्थित होते व जोपर्यंत आपण मातेच्या गर्भात असतो तोपर्यंत आपल्याला त्याची पूर्ण जाणीव असते. म्हणून आपण सतत सोहम स्मरण करत असतो. परंतु जेव्हा आपण मातेच्या गर्भातून बाहेर येतो तेव्हा त्या प्रकृती मातेच्या मायेशी आपला संबंध येतो आणि आपण त्या अमृत स्वरूप आत्मतत्वाला विसरून जातो. पुढे वाढत्या वयामध्ये इंद्रियांकडून काम क्रोधादी षड्रिपूंच्या आवरणाखाली ते आत्मतत्व झाकून जाते. म्हणजेच कथेतील ब्रह्मदेवाच्या शापाने इंद्राकडील म्हणजेच इंद्रियाकडून ती रत्ने सागरात पडतात. म्हणजेच ते आत्मतत्व इंद्रियांकडून झाकले जाते. मग पुढे पूर्वपुण्याईने सद्गुरूंची भेट होते. ते आपल्याला अनुग्रहित करतात व
गुरुप्रणीत साधना देतात. ही गुरुप्रणीत साधना करणे म्हणजेच समुद्र मंथन किंवा साधना मंथन होय. व ही गुरुप्रणीत साधना म्हणजेच आपल्या ठिकाणचे देवस्वरूप आहे आणि प्रकृतीतून आलेले विकार, वासना, षडरिपू व वामशक्ती या म्हणजेच आपल्या ठिकाणचे असुर स्वरूप होय. आता आपण याही साधकाच्या दृष्टीने पाहू. यातील राहिलेला जो भाग आहे तो आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. आता आपण या भागाचं थोडक्यात सार पाहण्याचा प्रयत्न करूया. आपण पाहिलं की पाठीमागच्या भागामध्ये सुग्रीवाला तो द्रोणागिरी पर्वत पाहण्याची इच्छा होते. तर पर्वत पाहत असताना त्या संजीवनी औषधी कशा निर्माण झाल्या आणि त्या संजीवनी औषधी निर्माण होण्याचं कारण म्हणजे समुद्र मंथनातून जे अमृत बाहेर पडतं ते ज्या ज्या ठिकाणी पडतं तिथे तिथे त्या संजीवनी औषधी निर्माण होतात. हे जे रहस्य आहे हे मागच्या भागात आपण पाहिलं की समुद्र मंथन मग कसं झालं, त्यातून कोणती रत्ने बाहेर पडली. त्यात शेवटचं म्हणजे महत्त्वाचं रत्न म्हणजे अमृत. ते अमृतांच्या वाटपावरून देव आणि असुर यांचं झालेलं युद्ध. मग श्री विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून देवांना अमृत देऊन असुरांना मद्य पाजणे. त्यातून मग ते असुरांच्या लक्षात येतं. मग देव ते कुंभ घेऊन पळतात. मग ते कुंभ पळवत असताना जिथे जिथे अमृताचे थेंब पडले तिथे तिथे त्या संजीवनी औषधी निर्माण झाली. ही कथा आपण मागच्या भागात पाहिली. आता आपण साधकाच्या दृष्टीने असं पाहतोय की साधकाच्या जीवाला, अतिशय महत्त्वाचा भाग आहे, साधकाच्या जीवाला ते चैतन्य शक्ती कशी निर्माण होते किंवा ते अमृत तत्व कसं निर्माण होतं त्याचं रहस्य जाणून घेण्याची इच्छा होते. आणि मग ते आयुर्वेदाचार्य ते रहस्य सांगतात की त्या दिव्य चेतना शक्तीचे रहस्य संवेदित करताना ते सांगतात की ती ब्रह्मगुंफा स्वस्थानी प्रस्थापित करण्यापूर्वी हे रहस्य ते त्या जीवाला सांगतात की त्या कथेमध्ये अमृत निर्मितीतून, अमृताच्या थेंबामधून ती संजीवनी औषधी निर्माण झाली. आपण पाहिलं की ती कथा संपूर्ण ते जे समुद्रमंथन होतं आपण ती कथा पाहिली. असंच समुद्रमंथन प्रत्येक साधकाच्या म्हणजे प्रत्येक जीवाच्या ठिकाणी घडत असतं, होत असतं. त्यालाच इथे साधना मंथन म्हटले. म्हणजे तिथे अमृत निर्मिती झाली. साधकाच्या ठिकाणचं अमृत म्हणजे काय, तर साधकाच्या ठिकाणचं अमृत म्हणजे ईश्वरत्व किंवा आत्मतत्व. अमृत म्हणजे आत्मतत्व आणि त्याची प्राप्ती कशाने होते, तिथे अमृताची प्राप्ती समुद्र मंथनातून होते. माझ्या ठिकाणी अमृतत्व असलेल्या आत्म्याची प्राप्ती साधना मंथनातून होतं. त्या समुद्र मंथनालाच माझ्या ठिकाणी साधना मंथन असं म्हणतात. तर इथे असं म्हणतात की जेव्हा आपण मातेच्या गर्भामध्ये देहरूपाने तयार होत असतो, शरीर जेव्हा तयार होत असतं तेव्हा त्यामध्ये 3ऱ्या महिन्यानंतर जीवतत्व येतं. तोपर्यंत तो फक्त चिखलाचा मांसाचा गोळा असतो. म्हणजे जेव्हा वीर्याच्या कणामधून आणि मातेच्या शोणितामधून तो चिखलाचा गोळा, देहाचा गोळा तयार होत असताना 3 महिन्यापर्यंत त्याच्यात कसलंही तत्व येत उतरत नाही. तो फक्त एक आकार घेत असतो. 3 महिन्यानंतर जीवाचा प्रवेश म्हणजे माझ्या जीवाचा प्रवेश त्याच्यामध्ये होतो आणि तो जीव मग तो आणखी त्या देहाची तयारी करून घेत असतो. म्हणजे हात, पाय, डोळे, नाक, कान, तोंड वगैरे देहाचे सगळे भाग तयार होत असतात. आणि 7व्या महिन्यामध्ये ते आत्मतत्व त्या देहाच्या
टाळूमधून प्रवेश करतं. म्हणून याला इथे ब्रह्मरंध्र म्हटले, याला टाळूभाग म्हटले, याला सहस्रदल कमल म्हटले. याच्यामध्ये प्रवेश करते आणि तिथून ते खाली उतरत जातं. तिथून भ्रूमध्यात, आज्ञाचक्रात, तिथून विशुद्ध चक्रात आणि तिथून ते हृदयात येऊन जीव रूपाने थांबतं. तिथूनही ते खाली उतरतं आणि मणिपूर चक्रावर येऊन आपलं जीवतत्व थांबतं. मात्र त्या तत्वाचं जे चैतन्य शक्ती असते ना, ती तिथूनही खाली स्वाधिष्ठान आणि मूलाधार चक्रापर्यंत येऊन थांबतं. ते इतकं अवनत होतं आणि त्यालाच परत वर निघून इथे आणायचं असतं. जिथून आत्म्याने प्रवेश केला तिथे न्यायचं असतं. याला म्हणतात साधना. म्हणजे जे खाली गेलेलं आहे थेट मूलाधारापर्यंत, मग या सगळ्या चक्रांची जागृती करून, मूलाधार चक्राची जागृती करून, नंतर तिथे ती जी प्राणशक्ती, ती जी जीवशक्ती, ती जी आत्मशक्ती असते, ती खाली अवनत होताना तिचे नाव बदलत जातात. इथे असतं ते आत्मतत्व, इथे येतं ते शिवतत्व, इथं येतं ते जीवतत्व, इथं म्हणजे सहस्रदल कमलात आत्मतत्व, आज्ञाचक्रात शिवतत्व म्हणजे सद्गुरुतत्व, तिथून ते खाली हृदयात येतं. तिथे पण ते शिव किंवा जीव किंवा प्राणतत्व, हृदयात जे येतं ना ते प्राणतत्व, हेच तत्व खाली अवनत होत त्याची शक्ती कमी होते, त्याची मर्यादा कमी होते. प्राणतत्व हृदयात येतं. तिथून खाली मणिपूर चक्रात म्हणजे नाभिस्थानी जीव येऊन थांबतो. तिथे त्याचा आकार असतो मन. मनाची अवस्था ही मणिपूर चक्रात असते. तिथून ते खाली अवनत होतं स्वाधिष्ठान चक्रावर. ते मन, तो जीव, निर्मितीची शक्ती तिथे त्याला असते आणि तिथूनही तो खाली मूलाधार चक्रात उतरतो आणि मग तो स्वतः मी ईश्वर आहे, मी आत्मा आहे हे सगळं विसरून जातो. म्हणजेच इथे त्यांनी काय म्हटले की इंद्रियांकडून त्यावर इंद्रियांनी जी वासना, विकार, षड्रिपू वगैरे जे निर्माण होतं त्याचं आवरण त्यावर पडतं आणि ते तत्व झाकलं जातं. मग पूर्वपुण्याईने सद्गुरूंची भेट होते. सद्गुरू गुरुप्रणित साधना देतात. मग तो शिष्य गुरुप्रणित साधना मोठ्या तळमळीने, प्रेमाने, अनन्य होऊन, समर्पित होऊन या सगळ्या प्रक्रिया त्याला तिथे कराव्या लागतात. तेव्हा मग परत सद्गुरूची भेट होते खऱ्या अर्थाने, अंतरंगातून. बाहेर देहरूपाने भेट होते, अंतरंगातून इथे शिवाची म्हणजेच सद्गुरूची म्हणजेच चैत्य पुरुषाची म्हणजेच माझ्या अंतरंगातील अंतरात्म्याची भेट होते. मग तो माझा अंतरात्मा किंवा तो चैत्य पुरुष किंवा तो शिव माझ्या ठिकाणी थोडी शक्ती देतो आणि माझ्या अंतरंगातलं सगळं शुद्धीकरण करून घेतो आणि मग तोच ते सद्गुरु तत्व मला, माझ्या जीवाला घेऊन खाली खाली थेट मूलाधारापर्यंत येतं. मूलाधारा या सगळ्या चक्रांची शुद्धी होते. हे याच्यावर शुद्धी म्हणजे ती चक्र शुद्धच असतात, परंतु त्याच्यावर या माझ्या विकार, वासना, कर्म, प्रारब्ध, संचित या सगळ्यांचं आवरण पडतं, झाकण पडतं. ती झाकण बाजूला करणे म्हणजे शुद्धीकरण. ते शुद्धीकरण झालं रे झालं की मग माझं मूलाधार चक्र ओपन होतं. माझी कुंडली माझी सुषुम्ना नाडी ओपन होते. तोपर्यंत माझी सुषुम्ना नाडी बंद असते. माझी इडा आणि पिंगला ह्या चालू असतात आणि सुषुम्ना हा जो माझ्या पाठीच्या मणक्यामधून जो मज्जारुज्जू असतो ना, ती सुषुम्ना नाडी असते. ती खाली मूलाधाराच्या ठिकाणी बंद झालेली असते. तिथे सद्गुरू खाली उतरत उतरत मला खाली घेऊन घेऊन मूलाधाराच्या ठिकाणी माझी कुंडलिनी शक्ती जागृत केली जाते आणि सुषुम्नेने पुन्हा ऊर्ध्व प्रवास सुरू होतो आणि सगळीच्या सगळी चक्र तेव्हा कार्यान्वित होतात. तोपर्यंत माझी चक्र खऱ्या अर्थाने कार्यान्वित नसतात. गरजेपुरती थोडीशी नॉर्मल कार्यान्वित असतात आणि मग मी इथपर्यंत भ्रूमध्यापर्यंत येतो. सद्गुरूंची माझी एकरूपता होते. तोपर्यंत सद्गुरूंची माझी एकरूपता नसते. सद्गुरूंची सहाय्य मिळतं, सद्गुरूंची शक्ती मला मिळते, परंतु माझी सद्गुरूंशी म्हणजेच माझ्या अंतरात्म्याशी म्हणजेच माझ्या शिवाशी म्हणजेच माझ्या चैत्यपुरुषाची एकरूपता झालेली नसते. इथे पुन्हा एकरूपता होते. इथेच आधी भेट घ्यायची असते, इथून खाली उतरायचं असतं, इथून पुन्हा सगळं कार्यान्वित करून सुषुम्ने मार्गे ऊर्ध्व होऊन वर येऊन इथे एकरूपता झाली की मग माझे सद्गुरू मला इथून ब्रह्मरंध्र स्थित सहस्रदल कमल चक्रात
जो आत्मतत्व बसलेलं असतं त्याच्याशी भेट घडवून आणतात. तिथे मला आत्म्याची प्राप्ती होते आणि ते आत्मतत्व म्हणजेच अमृतत्व आहे. तिथे मला अमृत मिळतं. अमृततत्व म्हणजेच आत्मतत्व. आणि इथे अशा पद्धतीने कथेमध्ये समुद्र मंथनातून अमृत प्राप्ती होते किंवा अमृत निर्माण झालं. साधकाच्या जीवाच्या किंवा माझ्या दृष्टीने माझ्या साधना मंथनातून या अशा पद्धतीने ते अमृत स्वरूप असलेलं आत्मतत्व मला प्राप्त होतं. हा खूप मोठा प्रवास आहे, खूप कालावधीचा प्रवास आहे, खूप जन्मांचा प्रवास आहे. असं नाही की एकाच जन्मात मिळेल. आता काही लोकांना असं वाटतं की ते संत झाले, त्यांना या जन्मात कसं मिळालं. नाही, त्यांच्या मागच्या अनंत जन्मांनी या साधना झालेली असते. आणि याचं प्रमाण म्हणजे श्री तुकाराम महाराज सांगतात काय, की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठली कृपा केली. तशीच मला माझ्या मागच्या काही जन्मामध्ये माझी साधना झालेली असते, म्हणून मला या जन्मात महान असे आत्मसाक्षात्कारी सद्गुरू प्राप्त होतात. ते सद्गुरू माझ्याकडून अशी दिव्य साधना करून घेतात आणि याही जन्मात होईल की नाही याची खात्री नाही. त्यासाठी माझी तळमळ, माझी साधना, माझं समर्पण, मी किती प्रयत्न करतो त्यावर ते सगळं अवलंबून आहे. आणि शिवाय माझ्यासोबत माझं अनंत जन्माचं प्रारब्ध असतं. ते संपूर्ण भोगल्याशिवाय, ते संपूर्ण संपल्याशिवाय त्या अमृत तत्वाची म्हणजे त्या आत्मतत्वाची मला प्राप्ती होत नाही. हा खूप मोठा प्रवास असतो. मात्र ज्या कोणाला असे आत्मदर्शी आत्मसाक्षात्कारी सद्गुरू मिळालेले असतात ते भाग्यवान असतात. त्यांचा खऱ्या अर्थाने या आत्म्याकडचा प्रवास सुरू झालेला असतो. कदाचित त्यांनाही जन्म लागतील किंवा त्यांचे मागच्या जन्मात ते भेटलेले असतील, मागच्या जन्मातही साधना झालेली असेल, तर या जन्मात त्यांना ते भेटू शकतात. मात्र एकदा का आत्मसाक्षात्कारी सद्गुरूंचा अनुग्रह आपल्याला मिळाला की समजून जायचं की आपल्याला या जन्मात नाही, पुढच्या जन्मात, त्याच्या पुढच्या जन्मात का होईना, परंतु आपल्याला ईश्वराची प्राप्ती होणार. म्हणजेच ते अमृत तत्व आपल्याला प्राप्त होणार. ही खुणगाठ आपण ठेवावी. आणि ह्या भागाचं हेच सार आहे असं मला वाटतं. आता यामधीलच साधकाच्या दृष्टीने पाहू, यामधीलच राहिलेला भाग आपण पुढच्या भागात पाहूया. श्रीरामार्पणमस्तु. हरि ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.